नि सा गा pani pani tha pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani tha pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष. नमस्कार, मी आरजे प्रिया. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव रामचंद्र खरात यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत. शंकरराव खरात लोखंडी लांबण दिव्यावर अभ्यास करणारे ज्येष्ठ साहित्यिक. यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील आटपाडी या गावी झाला. शंकररावांचं बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. 4 पुस्तकं शिकावी या ध्येयाने ते औंधला उंटाच्या मागे पायी चालत आले होते. त्यांची जिद्द पाहून शिक्षकांनी त्यांना खूप मदत केली आणि पुढे ते फर्ग्युसन या महाविद्यालयामधून पदवीधर झाले. परिस्थितीवर मात करीत त्यांनी LLBचं शिक्षण देखील पूर्ण केलं. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा या ध्येयापोटी ते दलित चळवळीशी जोडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरात यांच्या कामाला अधिक गती प्राप्त झाली. मी स्वतः महात्मा फुले, शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे असे ते नेहमी म्हणत. बँक ऑफ इंडियाचे संचालक, ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू अशी अनेक सन्मानाची पदं त्यांनी भूषवली. 1958 ते 1961 या कालावधीत प्रबुद्ध भारत या नियतकालिकांचे त्यांनी संपादन देखील केले. 1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आचार्य अत्रे यांच्या नवयुग दिवाळी अंकात वर्ष 1957 मध्ये त्यांनी वयाच्या 36व्या वर्षी सत्तूची पडीक जमीन या नावाची पहिली कथा प्रकाशित केली व त्यांच्यातील लेखक यावेळी जागृत झाला. त्यानंतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या 12 कथा त्यांनी नवयुग या दिवाळी अंकात लिहिल्या. त्यांच्या लेखनात समाजातील शेवटच्या स्तराचे दारिद्र्य, वेदना, अवहेलना, त्यांची तत्कालीन वस्तुस्थिती त्यांनी समाजापुढे आणली. दलित व भटक्या जमातीचा विकास, योजनांसंदर्भातील मागण्या, त्यांना स्वावलंबी, स्वतंत्र व जीवन जगण्याची संधी मिळण्याची आवश्यकता या संबंधीचे खरातांचे विचार त्यांच्या लेखनातून स्पष्ट होतात. त्यांचे तळाळ अंतराळ हे आत्मचरित्र खूपच गाजले. त्यांची माणुसकीची हाक ही महार बलुतेदारांवर लिहिलेली कादंबरी देखील खूप गाजली. गदिमा व शंकरराव खरात दोघेही माणदेशी आटपाडीचेच. शंकरांना तुम्ही असाच साहित्य लेखनात जोर केला पाहिजे. आपण पुढं एकदा माडगुळलाच साहित्य संमेलन घेऊ असं म्हणून गदी माडगुळकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. प्राध्यापक गंगाधर गाडगे, अरविंद गोखले, शंकर पाटील, प्राध्यापक मा मिरासदार यांच्यासोबत आचार्य प्रके अत्रे, शिरीष पै यांनीही त्यांना लेखनासाठी उत्तेजन दिले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारण देखील सोडले. शंकरराव खरात यांचं मराठीतील प्रकाशित साहित्य हे मोठ्या प्रमाणात आहे, त्याविषयी जाणून घेऊया. शंकरराव खरातांनी 1983 साली आज इथं तर उद्या तिथं हा ललित लेख संग्रह, 1970 मध्ये
आडगावचे पाणी हा कथासंग्रह, 1971मध्ये गावचा टिनपोल गुरुजी ही कादंबरी, 1970मध्ये गावशिव, 1973मध्ये झोपडपट्टी ही कादंबरी, तर 1963मध्ये टिटवीचा फेरा हा कथासंग्रह, याचबरोबर 1961मध्ये तडीपार असे बरेचसे लेखन त्यांनी मराठीत करून ठेवले आहे. त्याचबरोबर शंकरराव खरातांचे तराय अंतराय हे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे. 1965मध्ये त्यांनी दोंडी हा कथासंग्रह लिहिला, तर 1980मध्ये फुटपाथ नंबर 1 ही कादंबरी लिहिली. त्यांची 1959 साली प्रसिद्ध झालेली 12 बलुतेदार हे पुस्तक मोठ्या प्रमाणात गाजलं. यानंतर त्यांनी 1974मध्ये मसालेदार गेस्ट हाऊस, 1987मध्ये माझं नाव आणि 1970मध्ये हातभट्टी या कादंबऱ्या लिहिल्या. 1962मध्ये सांगावा आणि 1964मध्ये सुटका हे कथासंग्रही त्यांचे प्रचंड गाजले. शंकरराव खरात यांना 1984 सालच्या जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याचबरोबर शंकरराव खरात यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे. अशा या मराठीतील कादंबरीकार, इतिहासकार आणि लेखकाचं 9 एप्रिल 2001 रोजी निधन झालं. मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेल की शंकरराव खरातांचं साहित्य जेव्हा कधी तुम्हाला मिळेल त्यावेळेला नक्की वाचा. त्यातलं तराय अंतराय हे त्यांचं आत्मचरित्र आणि 12 बलुतेदार ही पुस्तकं म्हणजे विशेष आहेत. श्रोते हो, मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात पुन्हा एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. आणि हो, तुम्ही आमचे व्यक्तिविशेष आणि दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा मग रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता बरं का. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.